हॅलो फ्रेंड्स, इव्हाज एज्युकेशन अकॅडमीच्या वेब सिरीज लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. या वेब सिरीजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयावरचे लेक्चर्स आपण पाहत आहोत. या वेब लेक्चरचा उपयोग इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सकरिता होतो. यासोबतच फील्ड वर्कसाठी व इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हे वेब लेक्चर्स मार्गदर्शक आहेत. हे यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या वेब लेक्चर सिरीजमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स या विषयावरची विस्तृत माहिती पाहणार आहोत. विद्युत उपभोक्त्याला म्हणजे ग्राहकाला आवश्यक असलेल्या विजेचा पुरवठा सुरळीतपणे तसेच योग्य विद्युत दाब पातळीवर म्हणजे योग्य व्होल्टेज मिळून अखंडितपणे देण्याचे महत्त्वाचे कार्य ट्रान्सफॉर्मर करीत असल्याने याचे मेंटेनन्स अतिशय महत्त्वाचे असते. मेंटेनन्स योग्य असेल तर त्याचं कार्य सुरळीतपणे चालते ही आपल्याला माहीत असलेली बाब आहे. त्यायोगे उपकरणाचे जीवनमान वाढते तसेच अपघात टाळता येतात. कोणताही दोष निर्माण होण्याची शक्यता कमी होते आणि उपकरण तसेच उपकरण हाताळणारे कर्मचारी यांची सुरक्षितता राखल्या जाते. यामुळे वेळेची बचत तर होतेच तसेच संपूर्ण यंत्रणेची विश्वासार्हतासुद्धा वाढते. इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचं मेंटेनन्स जेव्हा हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा इन्सुलेशन चांगल्या स्थितीमध्ये राखल्या जाणे हे प्राईम कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवावे. या मेंटेनन्सचं वर्गीकरण 3 प्रकारे आहे: दैनिक तपासणी, मासिक तपासणी, वार्षिक तपासणी. इंग्रजीमध्ये बोलायचं झाल्यास डेली मेंटेनन्स, मंथली मेंटेनन्स आणि ॲन्युअल मेंटेनन्स. विस्तृत स्वरूपामध्ये जरी याचे फॅक्टर्स नाही पाहिले तरी पण ठोकळ मानाने दैनिक तपासणीमध्ये खालील भागांवरती लक्ष द्यावे लागते. मुख्य टँकमधील ऑइलची पातळी तपासणे, ऑइल बरोबर आहे की ऑइलची लेव्हल कमी झाली आहे ही दररोज तपासणे आवश्यक आहे. टँक आणि रेडिएटरच्या गळतीसाठी तपासणी करणे. ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये असलेलं ऑइल हे बाहेर गळती होऊन कमी होते आहे की नाही ते आयसाईडनी सहजरित्या चेक करता येते. कूलिंग वॉटरचा प्रवाह अखंडित असल्याची तपासणी करणे. कूलिंग ट्यूब्समधनं जर थंड कोअर आणि वाइंडिंग थंड राहण्याकरता थंड पाण्याचा प्रवाह सर्क्युलेट केला असेल तर तो होतो आहे की नाही ते तपासणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ऑइल सर्क्युलेटिंग पंपची तपासणी करणे आणि कूलिंग फॅनच्या कार्याची तपासणी व निश्चिती करणे. बरेचदा ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये ऑइल सर्क्युलेट करण्याकरता नॅचरल कन्व्हेक्शनपेक्षा फोर्स कन्व्हेक्शन म्हणजे ऑइल पंपनुसार त्याचं सर्क्युलेशन केल्या जाते. त्या पंपची तपासणी करणे ही आवश्यक असते. तापमान निदर्शक तपासणी करणे. तापमान साधारण असल्याची खात्री करणे. जे टेम्परेचर डिव्हायसेस ट्रान्सफॉर्मरवरती तापमान मोजण्यासाठी लावलेले असतात त्याकडे लक्ष द्यावे व त्या टेम्परेचर गेजचं रीडिंग घेऊन ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर सामान्य स्थितीमध्ये आहे याबद्दलची खात्री करून घ्यावी. संरक्षण रिलेची तपासणी आणि कार्यनिश्चिती करणे. जे प्रोटेक्शन करता रिले ट्रान्सफॉर्मरला बसविलेले आहेत त्याचे कनेक्शन नीट आहेत की नाही व ते कार्यरत आहेत की नाही हे तपासणी करणे. कंट्रोल सर्किट, अलार्म सर्किट, पॉवर सर्किटच्या स्विचेसची तपासणी करणे. ट्रान्सफॉर्मरच्या व टेक्निशियन्सच्या सुरक्षिततेकरता जे कोणते सर्व सर्किट्स आहेत
त्या सर्किटचं ऑपरेशनचे स्विचेस व्यवस्थित कार्यरत आहेत की नाही याची तपासणी करणे. टॅप चेंजरच्या योग्य सेटिंगची निश्चिती करणे. टॅप चेंजरच्या योग्य सेटिंगची निश्चिती नसेल तर आपल्याला मिळणाऱ्या व्होल्टेज आउटपुटमध्ये फरक आढळू शकतो. मासिक तपासणी म्हणजे मंथली मेंटेनन्स. यामध्ये खालील घटकांचा अभ्यास केला जातो. ट्रान्सफॉर्मरच्या मुख्य टँकमधील ऑइलची पातळी तपासणे, कमी असल्यास कुठेही लिकेज नसल्याची खात्री करणे, विशिष्ट तापमानासाठी कमी पातळी दर्शवण्यात येत असल्यास ऑइल टॉपिंग करणे म्हणजे त्यामध्ये ऑइल मिसळविणे. अर्थात हे जे ऑइल त्यामध्ये मिसळायचं असते ते उच्च प्रतीच्या डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असलेलं ऑइल त्यामध्ये मिसळवितात. तसेच या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल घेऊन टेस्टिंग करून त्याचं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथसुद्धा मोजतात. ऑइलचे तापमान तपासणे आणि नोंद करणे. ट्रान्सफॉर्मर त्यामुळे विशिष्ट टेम्परेचरच्या वर ते गरम होतो की नाही ते लक्षात येईल, कारण उष्णतामानामुळे इन्सुलेशन लवकर खराब होते, जेणेकरून ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमतेवर ते प्रश्नचिन्ह उद्भवू शकते. बुशिंगचा पृष्ठभाग स्वच्छ करणे, ब्लोअरच्या सहाय्याने ट्रान्सफॉर्मर उपकरणाची स्वच्छता करणे. टर्मिनल कनेक्शन पक्के करणे, अर्थिंग पक्के असल्याची खात्री करणे. टर्मिनल कनेक्शन जर लूज असतील तर तिथे स्पार्किंग होतो. अर्थिंग जर लूज असेल तर ट्रान्सफॉर्मरला प्रॉपर अर्थिंग न होता टेक्निशियन किंवा त्या संपर्कामध्ये येणाऱ्या माणसाला शॉक लागण्याचा धोका उद्भवू शकतो. याशिवाय दैनिक देखभाल कार्यक्रमातील सर्व बाबी या मंथली मेंटेनन्समध्ये केल्या जातात. वार्षिक देखभाल म्हणजे ॲन्युअल मेंटेनन्स. यामध्ये ट्रान्सफॉर्मर फाउंडेशनची तपासणी आणि समायोजन, ज्यावरती ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहे त्याला क्रॅक आहे की नाही, त्याचे नट बोल्ट्स लूज झालेले आहेत काय, तिथे व्हायब्रेशन्स होतात की नाही, ही तपासणी म्हणजे ट्रान्सफॉर्मर फाउंडेशनची तपासणी होय. रेडिएटरवरील धूळ आणि घाण स्वच्छ करणे, आवश्यकतेनुसार पेंटिंग करावे, कंपन होत असलेल्या रेडिएटर भागाची तपासणी आणि पक्की बांधणी करणे. रेडिएटरवरती धूळ असेल तर कूलिंग करता आपल्याला चांगलं फील्ड मिळत नाही. रेडिएटरवरचा जर रंग उडाला असेल तर तिथे रस्टिंग होऊन त्याच्या ऑइलची क्वालिटी खराब होऊ शकते, त्याच्यामुळे त्याला पेंटिंग करावे. आणि जर ते लूज असेल आणि जास्त व्हायब्रेट होत असेल तर तिथे लिकेज होण्याची भीती राहते, म्हणून त्याचे व्हायब्रेशन्स चेक करावे. ब्रीदर आणि एक्सप्लोजन व्हेंटमधील फिल्टर जाळीची स्वच्छता आणि आवश्यकतेनुसार बदलणे. ब्रीदरमधील रसायन सिलिका जेलची तपासणी आणि आवश्यकतेनुसार बदल करणे. ब्रीदरमध्ये सिलिका जेल असते. जर तो लाल रंगामध्ये असेल तर तो सॅच्युरेटेड आहे, म्हणजे त्याने आर्द्रता पुरेशी शोषून घेतलेली आहे, तेव्हा ती बदलून कोरडी सिलिका जेल म्हणजे जी निळ्या रंगाची असते ती त्यामध्ये रिप्लेस करतात. एक्सप्लोजन व्हेंटमध्ये जे फिल्टर बसवलेले असतात त्यातून हवा सहजरित्या पास व्हायला पाहिजे, जेणेकरून ऑइलचं ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये सर्क्युलेशन योग्य होईल. टेम्परेचर गेज आणि ऑइल गेजच्या काचांची स्वच्छता तसेच तपासणी करणे. या काचांची स्वच्छता केल्यामुळे आपल्याला रीडिंग घेणे सोपे जाते. ऑइल लेवल इंडिकेटरची तपासणी आणि रिलेच्या कार्याची तपासणी व निश्चिती करणे. ऑइल लेवल इंडिकेटरमुळे कॉन्झर्वेटर टँकमध्ये ऑइल किती आहे ते आपण पाहू शकतो, तपासू शकतो. तसेच रिलेमुळे प्रोटेक्शन टू द ट्रान्सफॉर्मर व प्रोटेक्शन टू द ट्रान्सफॉर्मर टेक्निशियन्स ही बाब आपण निश्चित करू शकतो. कूलिंग वॉटर यंत्रणेतील ट्यूब्स यांची अखंडित प्रवाहाची तपासणी तसेच गळती होत नाही याची खात्री करणे. या ट्यूब्समधनं पाणी व्यवस्थितरित्या सर्क्युलेट होत आहे
व लिकेज होत नाही याची खात्री करणे. रिलेच्या कार्याची तपासणी करणे हे प्रोटेक्शन डिव्हाइस असल्यामुळे याची तपासणी करणे अति आवश्यक व गरजेचे आहे. कॉन्टॅक्ट टर्मिनलची तपासणी, स्वच्छता आणि डिकार्बोनायझेशन करणे. कॉन्टॅक्ट टर्मिनल जर लूज असतील तर तिथे स्पार्किंग होतो. बरेचदा कंडक्टर वीक होऊन तो कट होण्याची भीती असते. तिथे हिटिंग किंवा स्पार्किंग होऊन तिथे कार्बन डिपॉझिशन झालेलं असते, त्यामुळे त्याची स्वच्छता करणे, डिकार्बोनेशन करणे हे आवश्यक असते. टॅप चेंजरच्या यंत्रणेतील कॉन्टॅक्ट ऑपरेटिंग यंत्रणेची तपासणी आणि टर्मिनल कनेक्शन्स पक्के करणे. टॅप चेंजरमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट्स बरेचदा लूज होऊ शकतात. तेव्हा लूज जर कॉन्टॅक्ट झाले तर सप्लाय साईड व्होल्टेजला फरक जाणवू शकतो, त्यामुळे टॅप चेंजरवरती लक्ष देणे आवश्यक आहे. फ्यूज, सर्किट ब्रेकर, सर्व पॉवर आणि कंट्रोल सर्किटची तपासणी, कार्याची निश्चिती करणे. हे सर्व प्रोटेक्शन डिव्हायसेस आहेत, त्यामुळे याच्या कार्याकडे व त्याचं डिटोरेशन झालं नाही म्हणजे अर्थात ते अकार्यक्षम झालेले नाहीत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तपासणे आणि आवश्यकतेनुसार ऑइल रिक्लेमेशन करणे. ट्रान्सफॉर्मर टँकमधील ऑइलला एक विशिष्ट आयुष्य असते, तरी पण त्या ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तपासायची असते. जर ती विशिष्ट स्टँडर्डपेक्षा 30 kV/cm जर कमी असेल तर चांगल्या डायलेक्ट्रिक स्ट्रेंथच्या ऑइलनी टँक रिफिल करायचा असतो. आता ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स करताना घ्यावयाची दक्षता पाहू. मेंटेनन्सची क्रिया अंमलात आणताना ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी बाजू सप्लायपासून अलग करावी. बरेचदा ट्रान्सफॉर्मरमध्ये चार्ज पोटेन्शियल राहू शकते, म्हणजे ट्रान्सफॉर्मर जर डिस्कनेक्ट केला असला तर हे चार्ज पोटेन्शियल अर्थ केलेल्या स्थितीमध्ये बायपास होते व मेंटेनन्स करताना टेक्निशियनला शॉक लागायची भीती राहत नाही. ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग अर्थ करावी. ट्रान्सफॉर्मर सप्लायपासून अलग करताना वापरलेले डिस्कनेक्टिंग स्विचेस ओपन पोझिशनमध्ये कुलूप बंद करावे. नजर चुकीने हे जे स्विचेस आहेत ते कोणी ऑपरेट करू नये म्हणून अतिशय सुरक्षिततेकरता हा उपाय केलेला आहे. फ्यूज किटकॅटमधून बाजूला करून सहजपणे हाताळता येणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावे. फ्यूज काढून कोणाच्या लक्षात येणार नाही किंवा आगंतुकपणे कोणी त्याचा इन्सर्शन करणार नाही याकरिता ते बाजूला काढून ठेवावे लागतात, जेणेकरून सर्व खबरदारी घेतल्याशिवाय फ्यूज कमिशनिंग करता येणार नाही. ट्रान्सफॉर्मर बंद केल्यावर उष्ण असल्याने ट्रान्सफॉर्मरच्या टँकचे झाकण उघडू नये, कारण यामधील गरम ऑइलने निर्माण झालेला गॅस धोकादायक ठरू शकतो. आवश्यकता असल्यास खेळती हवा असलेल्या ठिकाणी झाकण उघडावे आणि वायूचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा. कार्यरत असलेला ट्रान्सफॉर्मर बरेचदा गरम असतो, तो पूर्णपणे चांगल्या रीतीने थंड होऊ द्यावा. त्यानंतरच त्याचं झाकण उघडावं व मेंटेनन्सच्या बाकीच्या गोष्टी करायला सुरुवात करावी. कोणतेही साधन अथवा अवजारे ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये पाडू नयेत. ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये अवजार पडल्यास वाइंडिंगला धोका उद्भवू शकतो. ऑइल सर्क्युलेशनसुद्धा अवरुद्ध होऊ शकते, त्यामुळे इन्सुलेटिंग प्रॉपर्टीजमध्ये फरक पडतो. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीला मुख्य टँकमध्ये उतरायचे असताना दुसरी व्यक्ती नेहमी बाहेरील बाजूला उपस्थित असावी. ही सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे, कारण कोणत्या वेळेस काय इमर्जन्सी उद्भवू शकते याचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये अंदाज घेता येत नाही. त्यामुळे एक जण जर एक्झॅक्टली वर्किंग पोझिशनमध्ये असेल तर दुसरा सेफ्टी म्हणून त्याच्यावरती लक्ष ठेवायला, परिस्थिती हाताळायला आवश्यक असतो. ट्रान्सफॉर्मर सप्लायला जोडण्यापूर्वी मेगरिंग करून घ्यावे. याकरिता 1000 व्होल्टचे मेगर वापरावे.
इन्सुलेशन रेजिस्टन्स 2000 मेगा ओमपेक्षा कमी नसावा. मेजरिंग केल्यामुळे इन्सुलेशन रेजिस्टन्सचं टेस्टिंग केल्या जाते. ही मानवाला शॉक न लागण्याकरता असलेली सेफ्टी आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हाय व्होल्टेज व लो व्होल्टेज वाइंडिंगमधील इन्सुलेशन रेजिस्टन्सची चाचणी घ्यावी. इथे आकृतीमध्ये टेक्निशियन्स ट्रान्सफॉर्मरवरती कसे कार्य करत आहेत हे आपण पाहतो आहे. लेफ्ट हँड साईडला 2 टेक्निशियन्स एका ट्रान्सफॉर्मरवरती कार्य करत असताना दिसत आहेत. राईट हँड साईडला 2 टेक्निशियन्स ट्रान्सफॉर्मरच्या टँकच्या वरच्या बाजूला चढून कार्य करत असताना दिसत आहेत. एक टेक्निशियन एक्झॅक्टली ट्रान्सफॉर्मर टँकवरती बसलेला आहे, तर दुसरा टेक्निशियन्स त्याला असिस्ट करतो आहे. जो दुसरा टेक्निशियन दिसतो आहे तो सेफ्टी बेल्टद्वारा प्रोटेक्टेड आहे. हे प्रोटेक्शन असतानाच आपण काम करावे. लेफ्ट हँड साईडच्या फिगरमध्ये स्पष्टपणे ट्रान्सफॉर्मरच्या टँकच्या जवळ एक टेक्निशियन काम करताना दिसतो आहे. दुसरा टेक्निशियन त्याच्याकडे बारकाईनं पाहतो आहे. या दोघांनी सेफ्टी हेल्मेट लावलेले आहेत आणि त्यांचा जो ड्रेस कोडसुद्धा आहे तो इमर्जन्सीमध्ये डिटेक्ट होण्याच्या उद्देशाने आहे. तसेच राईट हँड साईडला सुद्धा जी फिगर पाहतो आहे, एक टेक्निशियन ट्रान्सफॉर्मरच्या फाउंडेशनवरती चढलेला आहे, तर दुसरा टेक्निशियन खाली उभा त्याच्या बाजूला राहून त्यावरती लक्ष ठेवतो आहे. मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर किंवा कोणत्याही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसवरती कार्य करत असताना कॉशियस असणे अतिशय आवश्यक आहे. या ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्सच्या संदर्भात खालील प्रश्नांचा आपण आढावा घेऊ. ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्सचे महत्त्व सांगा. याचं प्राईम उत्तर म्हणजे इन्सुलेशन क्वालिटी मेंटेन करणे हे आहे. या स्वरूपामध्ये ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्सचे जे कोणते इतर फायदे आहेत त्याचं विस्तृत विवेचन करावं. ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्सचे वर्गीकरण सांगा. हा जर एका वाक्याकरता जर प्रश्न विचारला असेल, डेली मेंटेनन्स, मंथली मेंटेनन्स व ॲन्युअल मेंटेनन्स या स्वरूपात सांगता येईल. आणि हाच प्रश्न जर विस्तृत स्वरूपामध्ये विचारला असेल तर प्रत्येक कॅटेगरीचं आपल्याला घटकासहित माहिती द्यावी लागेल. ट्रान्सफॉर्मर दैनिक तपासणीमधील 5 बाबी स्पष्ट करा. डेली मेंटेनन्समध्ये जे कोणते आपण फॅक्टर्स पाहिले त्यातील कोणतेही 5 फॅक्टर्स लिहावे व त्याचं कामाची पद्धत लिहावी. ट्रान्सफॉर्मर मासिक तपासणीमधील 5 बाबी स्पष्ट करा. मंथली मेंटेनन्समध्ये ज्या कोणत्या बाबी लिहिलेल्या आहेत त्यातील 5 बाबी घ्याव्या, त्याची विस्तृत माहिती लिहावी. ट्रान्सफॉर्मर वार्षिक देखभालीमधील 5 बाबी स्पष्ट करा. ट्रान्सफॉर्मरच्या ॲन्युअल मेंटेनन्समधील कोणत्याही 5 बाबी लिहाव्या व त्या कशा करतात व त्याचं महत्त्व काय याच्यासहित माहिती लिहावी. अर्थात ही सर्व माहिती वरती नोट्समध्ये विस्तृत स्वरूपामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आज आपण ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स या विषयावरती विस्तृत विवेचन केलं. या संदर्भात तुम्हाला काहीही अडचण आल्यास मला umesh.pagrut@rediffmail.com या मेल ॲड्रेसवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता व या विषयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुण प्राप्त करू शकता. धन्यवाद. आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील ट्रान्सफॉर्मर या विषयावरती अभ्यासपूर्ण माहिती पाहिली. हे लेक्चर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरले असेल. तेव्हा तुमच्या मित्रांना सांगा, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.